इम्तियाज नदाफ, त्याच्याचबरोबर DF निंबाळकर, महासचिव सैनिक फेडरेशन, सातारा जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गाडेजी, सातारा जिल्हा भिसेजी तुषार बेले, तोरवडेजी, भारतीय बौद्ध महासभा, चंद्रकांत खंडाईत, सिद्धार्थ करात, ॲडव्होकेट सागरे, भीमराव घोरपडे आणि उपस्थित सर्व बंधूंनो, भगिनींनो, बाळमित्रांनो, अनेक जणांना साताऱ्याच्या उमेदवारीच्या संदर्भातला असणारा कुतूहल आहे. सैनिक हा एक डिसिप्लिन सोल्जर असतो आणि त्याचे असणारे गवाही अनेक जणांनी आपल्या समोर या ठिकाणी दिले आणि आता निवडणुकीसाठी का लढतात आहेत असं मला असणारा बऱ्याच ठिकाणी प्रेसवाल्यांनी विचारलं की त्यांना असं म्हटलं की काही गोष्टी पब्लिकली बोलता येत नाही. वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या आपण असणारा ऐकल्या असतील. यादव नावाचा असणारा मध्यंतरी सैनिक यांनी असणारे काही आरोप केले होते. आणि त्या आरोपामध्ये तथ्य होतं असं नाही, परंतु लोकसभेचा मीही सदस्य राहिलोय, 15 वर्ष राहिलोय. सरकार जे सांगतं तेच आम्हाला असणारं कळतं. आतमध्ये काय चाललंय त्याची असणारी माहिती नाही. आणि म्हणून एखाद्या सैनिक हा त्या पार्लमेंटमध्ये असला पाहिजे या दृष्टीने असणारा प्रयत्न आहे. पुलवामाचं असणारं घटना घडली. मी उत्तर प्रदेशमध्ये 1990 साली फिरत होतो. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सारंगपूर आणि पिलीभीत या एरियामध्ये आम्ही असणारं कधी गेलो तर संध्याकाळी 7 नंतर आम्हाला असणारं एकट्याला जाऊ देत नसत, गाडी एकटी जात नसत. तिथे सुद्धा कॉन्वॉय केला जात होता आणि कॉन्वॉय मार्फत आम्ही जात होतो. सिव्हिलियन कॉन्वॉय होता तो, आणि तो सिव्हिलियन कॉन्वॉय सुद्धा 10 गाड्यांच्या वरती नव्हता. मी खासदार होतो म्हणून खासदार की गाजवायला गेलो त्या पोलिसाकडे. अरे म्हटलं 11वी गाडी सोड, मला जाऊ दे. अकरावी गाडी आहे माझी, तू 11वी गाडी सोड. म्हटलं साहेब तुम्ही खासदार असाल, कोणी असाल, माझ्या नियमाप्रमाणे 10 गाड्या सोडायच्या असतात. पुढे एक पोलिसाची गाडी, पाठी एक पोलिसाची गाडी, त्याच्यावरती मला सोडण्याचा अधिकार नाही आणि नियम मोडण्याचा सुद्धा मला अधिकार. तेव्हा पोलिसांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असताना मी त्याला असताना विचारलं 10 गाड्या का, तर तो असं म्हणाला की उद्या समजा हमला झाला तर पाठीमागच्या गाडीला आणि पुढच्या गाडीला प्रोटेक्शन देण्यात यावं म्हणून त्या रेंजमध्ये असल्या पाहिजेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगत होता. तर म्हटलं रेंजच्या बाहेर गेला तर म्हटलं कोणाला तरी मारणार आहे, कारण म्हणून असताना नियम काढण्यात आलेले आहे की 10 गाड्यांच्या वरती असू नये. आजही आपण बघत असाल की पुलवामाच्या संदर्भातली असलेली चर्चा आजही चाललेली आहे की तिथे 80 गाड्यांचा असणारा कॉन्वॉय हा कधी जातो का. त्या ठिकाणी मी जे काही नियम वाचलेले आहेत, सगळे वाचलेले आहेत, 80 गाड्यांचा असणारा कधीही कॉन्वॉय त्या ठिकाणी जात नाही आणि तोही नियम त्या ठिकाणी मोडला अशी असणारी परिस्थिती आहे. सैनिकांच्या संदर्भात म्हटलं, प्रेसवाल्यानं म्हटलं की आम्हाला हात बांधून
त्याला होय म्हणावं लागतं. ते त्याच्या उपयोगात आहे की नाही आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. पण सैनिकासाठी आहेत, मिलिटरीसाठी आहे, पण ते उपयोगी आहे की नाही याचं असताना कळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. कारगिलचं ज्यावेळेस झालं त्यावेळेस असताना जॉर्ज फर्नांडिस हे डिफेन्स मंत्री होते. तेव्हा त्यांनी असताना एका अधिकाऱ्याला सांगितलं की तुझी बदली मी कारगिलला करतो. तो म्हटला मी सिव्हिलियन आहे. हो, तो म्हटला सिव्हिलियनला कळलं पाहिजे की आर्मीचे काही त्रास आहेत आणि म्हणून तुम्ही असताना बघितलं पाहिजे. मी जॉर्ज फर्नांडिसना विचारला तू सिव्हिलियन आहे, तू काय पळत जाईल तिथे? तो म्हटला ह्याला कळलं पाहिजे की त्याची काही गरज आहे आणि त्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी असताना वागलं पाहिजे. तो वागला नाही म्हणून असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की प्रशांत कदमाच्या निमित्ताने माझ्यासारखे अनेक पार्लमेंटचे सदस्य आहेत की ज्यांना फार काही माहिती नसते. IQ माहिती असते तेवढी माहिती असते आणि त्याच्यामुळे न्याय अन्याय हा कळतच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एखादा कोणतरी त्या सभागृहामध्ये असेल तर तो त्या सभागृहाला व्यवस्थितरित्याने समजावून सांगू शकतो. ज्याला ब्रीफिंग आपण म्हणतो तो ब्रीफिंग त्या ठिकाणी असताना करू शकतो आणि जी काही सुधारणा करण्याची भाग आहे तो त्याच्यातला आहे. मला जुने सैनिक जे भेटतात ते असं म्हणतात की ब्रिटिशांच्या काळची जी डिसिप्लिन होती ती आत्ताच्या काळात नाही असं दिसतंय. आम्हाला काही कळायला मार्ग नसतो आणि त्याच्या पुढे मान हलवतो, त्याच्या पलीकडे काहीच होत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये धोके हे असणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि अशा असणाऱ्या कालावधीमध्ये ऑफिसर्स आणि सोल्जर याच्यामधलं एक जिव्हाळ्याचं नातं असलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. ते हळूहळू कुठेतरी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्याला तडा जातोय असं मला अनेक जण त्या ठिकाणी सांगतात. हा तडा का जातोय कळायला मार्ग नाही. युनिट हे म्हटलं तर एका प्रकारचं असणारं घर असतं, सगळं असतं, पण त्याच्यामध्ये जर जिव्हाळा राहिला नाही तर मी असणारं मानतं की त्याचा असणारं इफेक्टिव्हनेस जे आहे तो कमी होतो. आणि म्हणून माझं आव्हान आहे या ठिकाणी की आपण गावोगाव जाऊन, मला सातारा जिल्ह्यामधला परिस्थिती माहिती आहे, दबावाची परिस्थिती आहे, भीतीची परिस्थिती आहे, मारामारीची परिस्थिती आहे, ठोकण्याची परिस्थिती आहे. मतदान तुम्ही कोणाला देता हे कधीच कोणाला कळत. त्याच्यामुळे सायलेंट रेव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो, शांतीपूर्वक बदल आपण ज्याला म्हणतो, हा शांतीपूर्वक बदल आपण मताच्या रूपाने करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना असणारं नम्र विनंती आहे. मित्रो, सध्याचं सरकारसुद्धा मी असं म्हणेन की जुमलेबाजीचं सरकार, त्याच्या पलीकडे काही नाही. पहिल्यांदा 15 लाखाचा जुमला आला. लोकांना वाटलं 15 लाख मिळतील, आपला असणारं गरिबी दूर होईल. 15 लाख मिळालं नाही. नंतर सांगितलं की आम्ही असणारं 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी निर्माण करू. त्याच्याऐवजी आपल्याला दिसतंय की दरवर्षी 12 लाख नोकऱ्या कमी झाल्या अशी परिस्थिती आहे. तिथेही हे सरकार असणारं फेल्युअर आहे. तिसरं आपण बघत असाल की सोल्जर असल्यामुळे अधिक आपल्याला माहिती आहे की राष्ट्र देशाशी असताना आपला संबंध चांगला असला पाहिजे किंवा काही देशाशी आपला असणारा संबंध चांगला असला पाहिजे. मालदीवी सारखं असणारं छोटं बेट की ज्यांनी जिथे आपले असणारे आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, सगळं आहे. एका कुठल्या तरी मंत्र्याने नरेंद्र मोदीच्या संदर्भात वेडं-वाकडं लिहिलं. आपण असं बघत असाल की पंतप्रधानाचा इगो दुखवला आणि इगो दुखवल्यानंतर आम्ही सगळा टुरिझम तुमचा बंद करतो अशी भूमिका घेतली.
त्यांनी म्हटलं तुम्ही टुरिझम बंद करा, पण तुमची आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स आमच्या देशातून घेऊन जा. काही गोष्टी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठरल्या जातात, त्या काय 2 वर्षाच्या 5 वर्षाच्या नसतात, ते 15-15, 20-20 वर्षाच्या ठरवल्या जातात. आणि पंतप्रधान एका कुठल्या तरी मंत्र्याने आपल्या विरोधात लिहिलेला आहे आणि म्हणून आपला इगो दुखवला, या कारणास्तव त्या देशालाच असताना ब्लॅकलिस्ट करणार असेल तर मी असं म्हणेन की आपले असणारे संबंध बिघडत चाललेत, अशी असणारी परिस्थिती आहे. देश मोठा की इगो मोठा? माझ्या दृष्टीने असणारा देश मोठा असतो, आपला इगो लहान असतो. पण हा पंतप्रधान आपण बघत असाल की आपला इगो पहिला ठेवतो आणि देशाला पाठीमागे ठेवतो, अशी असणारी परिस्थिती आहे. जेव्हा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला, अशा असणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करावं आणि देशाला असणारं खाईत घालावं, अशी असणारी परिस्थिती नाही. जे काम आर्मीने नॉर्थ ईस्टमध्ये केलेलं आहे, जे तिथे राहिलेले त्यांना माहिती. एका बाजूला नागालँडचा फोर्स, दुसऱ्या बाजूला असणारा कुकीज, तिसऱ्या बाजूला असणारा आसाम, या सगळ्या ह्याच्यामध्ये की आम्हाला असणारं वेगळं व्हायचं, आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं नाही, या सगळ्या भावना आहे. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष आर्मी तिथे राहिली. आर्मीने मैत्रीचे संबंध जोडले, त्यांची भावना पूर्णपणे बदलली, त्यांची भावना बदलली आणि आज ते असं म्हणतात की आम्हाला भारताबरोबर आहे. म्हणजे जे विरोधात होते त्या सगळ्या माणसांना भारताबरोबर जोडण्याचं असतं काम या आर्मीने केलं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि जे मागच्या 4-5 महिन्यामध्ये मणिपूरमध्ये घडलं, ते पुन्हा जुळलेली म्हणणं दुभगली, अशी असणारी परिस्थिती. ती म्हणणं पुन्हा दुभगली आणि आपण त्यांना असणारं संरक्षण देऊ शकलो, त्यांना आपण असं संरक्षण देऊ शकलो. 80 दिवस तिथे असणारा त्या मैत्री म्हणून असणारा आसाममधली जी समाज आहे तो, आणि कुकी म्हणून असणारा मणिपूरमधला जो आहे, ज्याच्यामधला 80 दिवस युद्ध चाललं, अक्षरशः युद्ध चाललं. तिथले जे काही कमांडर होते ते म्हणत होते की आम्ही जे जुळून आणलं होतं, जे ट्राईब एकमेकाला असताना भेटायला तयार नव्हते, एकमेकाचं वर्चस्वाच्या भानगडीत होते, त्यांना आम्ही असताना एकत्र आणण्याचं एकत्र बसण्याचं केलं, एकत्र राहण्याचं केलं, एकमेकाला स्वीकारायचं केलं आणि ते एकमेकाला स्वीकारून आनंदित राहत होते. त्याला असणारा जर कोणी बिघडवलं असेल, तर या पंतप्रधानांनी बिघडवलं हे आपण असणारा लक्षात. ताबडतोब असणारा कारवाई झाली असती तर आपल्याला छाटलेली मुंडकं आणि नग्न महिला या रस्त्यावरती दिसल्या नसत्या, अशी असणारी गोष्ट. ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही, ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही, त्याला पंतप्रधान करणं हा आपला गुन्हा आहे, हे आपण असताना लक्षात घ्या. का पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय आहे. लोकांना आश्वासन देणारं कार्यालय आहे की आम्ही तुमच्या असताना संरक्षण करू, आम्ही भेदभाव करणार नाही, आम्ही समतेने वागू, बंधुभावाने वागू, हे पंतप्रधानाचं कार्यालय आहे. पण तेच कार्य जर पडत नसेल तर आज जे पंतप्रधान म्हणतात आहेत की देश दुभागलीच्या मार्गावरती आहे, 10 वर्ष तर तुमचं राज्य,
10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. या 10 वर्षाच्या राज्यामध्ये आपण जे पेरलेला आहे, द्वेष जो पेरलेला आहे, धर्माच्या नावाने जो द्वेष आपण पेरलेला आहे, आणि मध्यंतरी मराठा समाज आणि ओबीसी यांच्यामध्ये असणारा जो द्वेष पेटवण्याचा आपण कामकाज केलेला आहे, तेव्हा या देशामधल्या विभक्तपणा, समाजातला विभक्तपणा पसरवण्याचं काम कोणी केलं असेल तर हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. हे आपण असं या ठिकाणी लक्षात घेतलं. विभक्तपणा कदाचित वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या आणि मराठा आरक्षणाच्या मध्यस्थी पडली नसती, सामंजस्य भूमिका घेतली नसती, तर दोघं बाजू युद्धामध्येच परिस्थिती होती. हा मोर्चा काढतोय, तो मोर्चा काढतोय, तो विरोध करतोय, हा विरोध करतोय, आणि इथली राजकीय नेतृत्व कुठल्या बिळात घुसले होते कोणाला माहिती. ते बाहेरच पडायला तयार नव्हते. तुम्ही या देशाचे राजकीय पक्ष म्हणताय, या देशाचे धुरंधर म्हणताय, तर तुम्हाला असताना समाजाला समजवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे की बा याच्यातला मार्ग काय. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने ती भूमिका घेतली की इथे असणारा गरीब मराठा आहे, त्याची परिस्थिती हालाकीची झालेली आहे, आणि त्याला आता असणारं सरकारची मदतीची गरज आहे. अशा असणाऱ्या सरकारच्या मदतीच्या वेळेस सरकार त्याच्या बाजूने उभं राहणार नसेल तर हा अजून खालवलेला जाईल आणि मग कुठल्या मार्गाला जाईल हे आपल्याला सांगता येणार. आणि म्हणून भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे, आणि हा जो गरीब मराठा आहे, या गरीब मराठ्याचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. हे आता कुठेतरी निर्माण होताना आपल्याला दिसतंय, पण स्थिर स्थावर आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. आणि म्हणून मित्रो, की ज्यांना समाजामधल्या भांडणांमध्ये मार्ग काढता येत नाही, उद्याचे राज्य काय करतात बघायची भूमिका, पेटवण्याची भूमिका, लढवण्याची भूमिका, एकमेकांना भिडवण्याची भूमिका, आणि त्यातून निर्माण होणार काय तर दंगली निर्माण होणार. आणि दंगली निर्माण झाल्या तर आपण असं बघतो की सगळ्याच ठिकाणी उद्ध्वस्तपणा येतो, अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या भारतीय जनता पक्षाचं असणारं पूर्ण राजकारण हे द्वेषावरती आहे. आपण बघत असाल की 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एकही मुस्लिम समाजाचा असणारा उमेदवार म्हणून दिलेला नाही. आम्ही असा विचारतो की 15% या देशामधला मुसलमान, फाळणीच्या वेळी ज्याला जायचं होतं तो गेला, ज्याला राहायचं होतं तो इथे राहिलेला. तुम्ही हे द्वेषाचं राजकारण किती दिवस करणार. आणि हळूहळू असं दिसतंय की काँग्रेस सुद्धा त्याच पावलावरती पाऊल त्या ठिकाणी ठेवायला लागलेली आहे. आणि मुस्लिम समुदाय असेल किंवा जैन समुदाय असेल, ज्याला उमेदवारी द्यायची नाही, ही भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे तीच भूमिका आता काँग्रेस घेते, अशी असणारी परिस्थिती. आम्ही वंचितांचं राजकारण करतो, उपेक्षितांचं राजकारण करतो, समाजामध्ये बाहेर टाकलेल्या माणसांचं राजकारण करतोय. आणि म्हणून आम्ही असताना ज्यावेळेस पंतप्रधान बोलायला लागले की इथं काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम लीग आणि फाळणी, त्यांचा इशारा मुसलमानांकडे. आणि म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये मोदीला उत्तर द्यायचं असेल तर आपण असणारा 3 मुस्लिम उमेदवार त्या मुंबईच्या 6 पैकी जागेवरती दिलं. त्याचं एकमेव कारण की इथला असणारा समाजातलं सामंजस्य हा एक भाग, आणि दुसऱ्या बाजूला आपण समाजाचा हिस्सा आहोत, अजून बाहेर फेकल्या गेलेलो नाही.
हा दाखवण्याचा भाग आहे त्याच्यातला. उद्या निवडून कोण येईल हा वेगळा भाग. पण राजकीय पक्षाच्या हातामध्ये काय आहे, तर राजकीय पक्षाच्या हातामध्ये आहे की आम्ही सर्वांना घेऊन चाललेलो आहोत आणि सर्वांना घेऊन चालत असताना आपण उमेदवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकतो. आपण उमेदवारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवू शकतो की आम्ही सर्वांनाच घेऊन चाललेलो आहोत, कोणाला एकाला घेऊन चाललेलो नाही. शेवटी मताच्या स्वरूपामध्ये निवडून येतो तेव्हा त्या उमेदवाराच्या संदर्भात लोकांचं काय मत आहे हे आपण तिथे मांडू शकत नाही. लोक ज्याला निवडून देतात तो आपला प्रतिनिधी होतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एक आवाहन करतो या ठिकाणी की या सरकारच्या विरोधात अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार किंवा मी असं म्हणेन की देश हा अत्यंत मजबूत होता. त्याला खोकला काढण्याचं कामकाज या राजवटीने केलेलं आहे हे आपण लक्षात. माणूस खोकला कधी होतो, त्याच्या डोक्यावरती कर्ज वाढलं की तो खोकला होतो. कर्ज वाढलं की तो कर्जदार जो असतो त्याच्याकडे झुकून वागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्याकडून नरमाईने वागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. तो जे सांगतो त्या प्रमाणात चालतो, अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस 2014ला सत्तेमध्ये आलं त्यावेळेस या देशावरती 26 रुपयाचं कर्ज, 100रातले 26 रुपये कर्ज. आता इलेक्शन आहे, 10 वर्ष होत आहेत. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे 26 रुपयाचं कर्ज हे 84 रुपयावरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे आता देश चालवायला फक्त 14 रुपये राहिलेत, अशी असणारी परिस्थिती आहे. 14 रुपये झाले. आपण जर अजून 2-4 हप्ते फेडले नाही त्याच्यामध्ये तर सांगितलं जात आहे की 2026 मध्ये या ठिकाणी 86 रुपयाचं म्हणजे 96 रुपीज हे असणारं कर्ज त्या ठिकाणी होणार आहे. 96 रुपयाचं असणारं कर्ज आपल्यावरती होणार आहे आणि 4च रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार. आपण कर्ज काढतो, बँकेकडून कर्ज काढतो. आपण बँकेकडून कर्ज काढत असताना पहिल्यांदा काय बघतो की मला हप्ते फेडता येईल आणि हप्ते फेडून झाले तर मला त्याच्यामध्ये घर चालवता येतं. घर चालवता येत असेल तर मी असणारं कर्ज घेतो. घर चालवता येत नसेल तर मी कर्ज घेत नाही, जे आहे त्याच्यामध्येच मी असताना माझं भागवत असतो, अशी परिस्थिती. कर्ज काढलं आणि ते हप्ते फेडता आले नाही तर ते डबल होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ते डबल झालं तर मग आपल्याला घर चालवायची अडचण होते, अशी परिस्थिती आहे. जी घर चालवायला अडचण होते ती देश चालवायला अशी परिस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं. या सरकारने मी असं म्हणेन की चोरांना पूर्णपणे अभय दिले. चोरांना पूर्णपणे अभय दिला. याने एक वॉशिंग मशीन काढलेली आहे. त्या वॉशिंग मशीन मध्ये त्या चोराला धुतला की तो काळ्याचा पांढरा होतो आणि हे मग म्हणतात नाही नाही यांनी ते काही केलेलं नाही. या देशाच्या खातेदार, बँकेतला जो खातेदार आहे, या खातेदारापैकी 12 लाख कोटी हे डुबगाईत गेलेले आहे. आणि या 12 लाख कोटीपैकी सगळ्यात डुबगाईत घालणारं कोण असेल तर गुजरातमधली माणसं आहेत. एका तरी गुजराती माणसावरती धाड पडली आहे का मला एक सांगा. एक तरी अजिबात नाही. भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दाखवण्यासाठी भारतावरती राज्य करतंय, पण प्रत्यक्षात नरेंद्र मोदी हा फक्त गुजरातवरतीच राज्य करतोय, अशी असणारी परिस्थिती आहे.
तो पंतप्रधान कुठला आहे? माझ्या भाषेमध्ये तो गुजरातचा पंतप्रधान आहे, तो देशाचा पंतप्रधान नाही, अशी असणारी परिस्थिती. एक 4-5 दिवसापूर्वी कांद्याच्या आयातीच्या संदर्भातलं धोरण आहे. कांदा सगळ्यात जास्तीत उत्पन्न कुठं होतो? तो महाराष्ट्रात होतो, नाशिकमध्ये होतो. तुम्ही असणारा कांदा एक्सपोर्ट करण्याची परवानगी दिली तर ती देशभर दिली पाहिजे. देशातल्या कुठल्याही व्यापाऱ्याला असवा त्यांनी असणारा कांदा परदेशामध्ये नेऊन विकावा. पण आपण बघत असाल की यांनी असणारा एक्सपोर्ट करण्याचे ऑर्डर जे दिले ते फक्त गुजरात राज्यामध्ये व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दिले. फार फार बुमाबुम झाल्यानंतर 6व्या दिवशी ती ऑर्डर बदलली. तोपर्यंत गुजरातच्या व्यापाऱ्याने बाहेरच्या व्यापाऱ्याशी समझोता करून घेतला आणि मग दाखवण्यासाठी मी भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी असणारा कांदा खुला केला. मोदीजी, आम्ही असणारं एवढे मूर्ख नाही की तुमचा गेम आम्हाला असणारा समजू शकला नाही. तुम्ही गुजरातसाठी खुलं केलं. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी 2 दिवसामध्ये परदेशी व्यापाऱ्याबरोबर एग्रीमेंट केलं, सगळं केलं, कांदा बुक केला आणि 4 दिवसानंतर तुम्ही म्हणताय मी भारतासाठी खुला केला. कुणाला फसवताय? आणि म्हणून हे पंतप्रधान देशाचं पंतप्रधान नाही आहे. हे जे पंतप्रधान आहे हे गुजरातचं आहे. दिल्ली ही राजधानी आहे की नाही? मागच्या 10 वर्षामध्ये एक तरी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दिल्लीत झालाय का मला सांगा. नाही तर गांधीनगरमध्ये किती झाले तेवढं सांगा. अहमदनगर, अहमदाबादमध्ये किती झाले? ट्रम्प आला तोही गुजरातमध्ये. जपानचा पंतप्रधान आला तोही गुजरातमध्ये. फ्रान्सचा राष्ट्रपती आला तोही गुजरातमध्ये. इटलीची प्राईम मिनिस्टर आली ती सुद्धा गुजरातमध्ये. मोदीजी, आम्ही तुम्हाला विनंती करतो की दिल्लीतलं जे कॅपिटल आहे ते कॅपिटल नष्ट झालेलं आहे आणि अहमदाबाद हे कॅपिटल झालंय एवढं तरी घोषित करा. म्हणजे जे काय आहे ते गुजरात. आता ही वागणूक जी आहे ही इतर राज्यातली लोक कशी सहन करतात? महाराष्ट्र एक सक्षम राज्य, त्याला कोणाची गरज नाही. ते स्वतःच्या पायावरती उभं राहतं. इथला माणूस कष्टाळू आहे, तो स्वतःच असताना सगळं निर्माण करत असतो. पण उरलेले राज्य तशी नाही, तर त्यांना मदत लागते. त्यांना मदत लागते. त्यांना मदत देण्याच्या ऐवजी हा सगळा गुजरातमध्ये घेऊन चालला. अशी असताना अहमदाबाद ते मुंबई गाडीने मी जात असतो. 4.5 तासात मी पोचतो गाडी. रस्ता फार चांगला आहे, हायवे आहे, 6 लेन हायवे आहे, त्याच्यामुळे 4.5 तासामध्ये आपण पोचतो. पण मोदींना अहमदाबादचा माणूस मुंबईमध्ये 4.5 तास फार वाटतात. तो असताना 50 मिनिटामध्ये आला पाहिजे आणि 50 मिनिटामध्ये आला पाहिजे म्हणून त्यांनी असताना बुलेट ट्रेन आणि त्या बुलेट ट्रेन उभी करण्याची किंमत किती? तर 1 लाख कोटी. त्या फक्त 400 किलोमीटरसाठी. अनेक जणांनी सांगितलं एक स्पेशल ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद चालवली ती सुद्धा 2.5 तासात जाईल. नॉन स्टॉप चालवली ती सुद्धा जाईल. हा जो 1 लाख कोटीचा असणारा खर्च आपण करताय ते उरलेल्या रेल्वे स्टेशन आणि उरलेल्या ठिकाणी रेल्वे पाहिजे त्या ठिकाणी आपण असणारा बांधा.
पण मोदी देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा. धन्यवाद.